रेशन दुकानावरून रेशन मिळण्यासाठी जे सरकारकडून मशीन देण्यात आलेलं आहे त्याला पॉश मशीन असं म्हटलं जातं। मात्र गेल्या 8 दिवसांपासून या मशीनला या ठिकाणी रेंज नसल्यामुळं सध्या मोठ्या अडचणींचा सामना इथल्या लोकांना करायला लागतो आहे। आपण सध्या मांडवी एरियामध्ये आहोत आणि तुम्ही बघू शकता की या ठिकाणी मोठ्या संख्येनं गेल्या 8 दिवसांपासून लोक रेशनवरचं धान्य घेण्यासाठी येत आहेत। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे। ते मशीन जे पॉश मशीन जे आहे ते या ठिकाणी चालत नाही आहे आणि त्यामुळं मोठा गोंधळ उडालेला पाहायला मिळतोय। जुलै महिन्याचं जवळपास 80% धान्य जे आहे ते वितरित अद्यापही झालेलं नाही आहे। त्यामुळे मोठ्या नागरिकांचे मोठे हाल होताना पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत काही लोक आहेत, आपण त्यांना विचारून घेऊया। तर काय सांगाल, किती दिवस झाले? काय आजचा आठवा दिवस आहे आजचा। आज आम्ही आलेलो आहोत, बघूयात काय नेमकं काय होतंय। म्हणजे रेंज नाही हो, रेंज नाही मिळत म्हणे परत जातो आम्ही। कामधंदा सोडून आम्ही परत इकडे रेशनला येतो। बरोबर आहे। तुम्ही काय सांगाल? आमचा 9वा दिवस आहे। 9 दिवस झाले आम्हाला इथे येऊन कॅपा 2 वेळा कॅपा, सकाळी संध्याकाळी 2 वेळा कॅपा मारतोय। तुम्ही काय सांगाल? काय सध्या पण कामावरनं येऊन नंबर लावायला येतो। 8 दिवस झाले, 9 दिवस झाले आम्ही तिघे जण येतो। धान्य मिळालं का जुलै महिन्याचं? नाही मिळालेलं। नेमकं प्रॉब्लेम काय सांगितला जातोय? हे रेंज नाही म्हणून प्रॉब्लेम आहे हा सांगतात। आणि 8 दिवस, आता 9वा दिवस आम्ही आलेले। आम्ही येतो, नंबर लावतो आणि परत जाते, कामं टाकून येतो आणि इथनं नंबर लावून परत कामाला जायचं। काय करणार सांगा? आपल्याला पोटाला हवं तर करायलाच पाहिजे ना। घरामध्ये आजारी माणसं, लहान आजारी रेशन दुकानासाठी जे पॉश मशीन देण्यात आलेलं आहे त्याला रेंज नसल्यामुळे सध्या गोंधळ उडालेला पाहायला मिळतोय। गेल्या 8 ते 9 दिवसांपासून या मशीनला रेंज नाही आहे आणि हे मशीन चालू झाल्याशिवाय इथल्या लोकांना धान्य मिळत नाही आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ही अशीच परिस्थिती आहे। त्यामुळे जुलै महिन्याचं धान्य जे आहे ते या ठिकाणी जवळपास 80% असंच पडून असलेलं पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन समित गजनेसह मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।